नमस्कार, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे सद्गुरू क्लास. तर पहा बाळांनो, आपण एक नवीन टॉपिक पाहतोय, बोर्ड क्वेश्चन पेपरचा, इंग्लिशचा. बोर्ड क्वेश्चन पेपर कसा नोट करायचा? इंग्लिशचा 80 मार्कचा पेपर आहे. 3 तासामध्ये कव्हर करण्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, सांगणार आहे. व्हिडिओ असा आहे की तो व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल तुमच्या बोर्ड आन्सर शीटला लिहिताना. तर पहा, बोर्ड क्वेश्चन पेपर आहे माझ्याकडे, इथे समोर ऍक्टिव्हिटी शीट दाखवलेली. इथे तुम्ही आन्सर शीटवर गेलेला आहात. आन्सर शीटवर जाताना तुम्हाला लाईन व्यवस्थित काय करायची, आखून घ्यायची व्यवस्थित. एक लाईन माझी व्यवस्थित काढून घेतो, तुम्हाला समजेल माझं जॉमेट्री कसं आहे. हा एकदम इझी आहे माझं जॉमेट्री सुद्धा. अशा 3 लाईन मी आखल्या. ही आन्सर शीट आहे असे समजून घ्या तुम्ही. इकडे तुमचा क्वेश्चन काय आहे, फर्स्ट आहे. क्वेश्चन फर्स्ट ए आहे. ए मध्ये वरती इकडे टाकताना तुम्हाला काय करावं लागेल, सेक्शन ए टाकायचा आहे. सेक्शन ए आहे तुमची ऍक्टिव्हिटी शीट आहे, लँग्वेज स्टडी आहे. इथे वाटलंच तर तुम्ही काय करू शकता, लँग्वेज स्टडी टाकू शकता. दिसत असेल तुम्हाला, दिसतंय ना? हो दिसतंय, सगळ्यांना दिसणार आहे, छान छान दिसणार आहे. तुम्ही बोर्ड आन्सर शीट लिहिताय. सेक्शन ए टाकला तुम्ही छानपैकी. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए केला. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मधला पहिला आकडा आहे. इकडे डू ॲज डायरेक्टेड म्हणून असा प्रश्न आहे बघा. डू ॲज डायरेक्टेड, डू ॲज डायरेक्टेड काय आहे, डू ॲज डायरेक्टेड. कशाला लिहित बसताय, कशाला वेळ वाया घालवताय तुमचं तुम्ही? वेळ नका वाया घालू. डायरेक्ट काय करायचं आहे, पहिला आकडा टाकायचा आहे. पहिल्या आकड्यामधला हा तुमचा फर्स्ट आहे. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. हे कंप्लीट द फॉलोइंग हे पण लिहित बसायचं नाही. काय करायचं, पहिला आकडा टाकून आता तुम्हाला इथे शब्द दिला असेल बी आर, इथं डॅश आणि व्ही ई दिलाय, तर तो तुम्हाला अल्फाबेट इथं काय करायचा, ए टाकायचा, ब्रेव अंडरलाईन करायची. त्याच्या खाली सेकंड वर्ड, त्याच्या खाली थर्ड आणि त्याच्या खाली फोर्थ, असं सुटसुटीत लिहा. बोर्ड आन्सर शीट तुम्हाला प्रत्येक पेजवर तुम्हाला तुमचा सेपरेट प्रश्न लिहायचा, त्यामुळे सुटसुटीत लिहा. हा प्रश्न पहिला ए मधला झाला की त्याच्या खाली दुसरा आहे, दुसरा टाका अल्फाबेटिकल. पुट द फॉलोइंग हे लिहित बसायचं नाही. डायरेक्ट आन्सर्स काय करायचे तुम्हाला कव्हर करायचे. हे क्वेश्चन फर्स्ट पासून ते तुम्हाला ऍक्टिव्हिटी शीट, तुमची क्वेश्चन फर्स्ट पासून तुमची ऍक्टिव्हिटी शीट जाते तुमची कितव्या आकड्यापर्यंत, 6 आकड्यापर्यंत तुमची ऍक्टिव्हिटी शीट जाते. ही तुमची लँग्वेज स्टडी जाते. मग याच्यामध्ये हे 6 प्रश्न तुम्हाला इथे काय करायच्यात, नोट करायच्यात. या 6 मधले एनी 4 कोणतेही काय करायचे, 4 तुम्हाला कव्हर करायचे. पण आपण सगळे 6च्या 6 काय करायचे, या ठिकाणी कव्हर करायचे. एक्स्ट्रा कुठला चुकला तर त्याला त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतो, मार्क्स कव्हर करता येतो. एनी 4 लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही काय लिहायचे, 6च्या 6 लिहून टाकायचे. तुम्हाला या 6 मधले 4च लिहायचे. अशी आन्सर शीट तुम्ही काय करायचे, कव्हर करायचे व्यवस्थित. ही आन्सर शीट कव्हर केली व्यवस्थित लाईन सोडल्या, त्यांना लाईन काय केल्या तुम्ही आखून घेतल्या की फर्स्ट इम्प्रेशन तुमचं व्यवस्थित झालं की मग पुढच्या पॅरेग्राफ मध्ये जातोय आपण, सीन टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये जातोय. टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये सुद्धा जाताना आता इथं क्वेश्चन नंबर काय टाकायचा, 2 टाकायचा आहे. 2 टाकल्यानंतर क्वेश्चन नंबर 2 टेक्स्च्युअल पॅसेज आहे. क्वेश्चन नंबर 2 ए आकडाचा आहे तिथे. आता इथे तुम्हाला दिला असेल रीड द फॉलोइंग पॅसेज अँड ही लँग्वेज स्टडी तुमची गेलेली आहे. सेक्शन ए संपलाय तुमचा, सेक्शन ए संपलाय तुमचा. आता सेक्शन काय जाणार तुमचा, 2 चालू होणार. आणि इथे काय टाकायचं तुम्हाला, टेक्स्च्युअल पॅसेज टाकायचा आहे. काय टाकायचं, टेक्स्च्युअल पॅसेज. म्हणजे ना जे चेकर आहेत त्यांना चेक करताना कुठल्याही प्रकारची समस्या येणार नाही, अशा गोष्टी करायच्या. बोर्ड आन्सर शीट अशी व्यवस्थित लिहिली की समोरच्यावर थोडं इम्प्रेशन चांगलं मिळतं, चांगलं भेटतं. नाही त्यांना लगेच चेक करताना कुठल्याही प्रकारची समस्या जात नाही, समस्या वाटत नाही, मग पेपर लगेच चेक होतो तुमचा व्यवस्थित. आता क्वेश्चन 2 ए टाकलेला आहे, इथं लिहिलंय रीड द फॉलोइंग, लिहित बसायचं नाही. फक्त क्वेश्चन नंबर 2 ए टाकायचा. ए मधला पहिला आकडा आहे. पहिला आकडा कुठला आहे तुमचा, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स असेल. मग ते स्टेटमेंट दिलेलं आहे, मग वरती तुम्ही स्टेटमेंट लिहिता, त्याच्या खाली ट्रू लिहिताल, असंही करताल. किंवा डायरेक्ट ट्रू असेल ट्रू करा, सेकंड फॉल्स असेल फॉल्स करा. या स्पेलिंग मिस्टेकला करू नका. व्यवस्थित स्पेलिंग मिस्टेक्स केल्या मार्क्स देणार नाहीये तुम्हाला. हा झाला तुमचा फर्स्ट झाला. त्याच्यानंतर A1 झाला. A1 हा काय आहे तुमचा, हा ए मधला हा काय आहे, A1 मधला हा पहिला आकडा होता तुमचा. A1 मधला इथं A1 टाकतो, हा पहिला आकडा होता. इकडे जातोय तुमचा A2 मध्ये तुम्हाला काय येणार आहे, तो सुद्धा 2 मार्क्स असतो. A2 टाकताना इथे टाकूया A2.
A2 टाकताना तुम्हाला अरेंज द सेंटेन्सेस करेक्ट ऑकरन्स मध्ये, म्हणजे वर्णानुक्रमाने काय करायचे तुम्हाला, पहिलं वाक्य, दुसरं वाक्य, तिसरं वाक्य, पॅरेग्राफ मधून काय करायचे तुम्हाला, जे पॅरेग्राफ मध्ये पहिल्या वाक्याची सुरुवात दिसली तर ते पहिलं वाक्य, मग पहिलं वाक्य कधी चौथ्या क्रमांकावर असतं ते काय करायचं, पहिलं नोट करायचं. किंवा A2 मध्ये 2 मार्क्स मध्ये तुम्हाला काय काय कधी कधी वेब डायग्राम येते, काय येते, वेब डायग्राम. तर इथे तुम्हाला मेन महत्वाचा प्रश्न असतो, तर वेब करताना व्यवस्थित काय करायचं त्या ठिकाणी करायचं. तर त्या वेब मध्येच काय करायचं, उत्तर लिहायचंय. वेब मध्ये उत्तर लिहिलं A2, तिथे 2 मार्क्स कव्हर होत आहेत. येतोय तुमचा A3 तुमचा एक तर कुठला प्रश्न विचारला जाईल A3 मध्ये तुम्हाला, एक तर अँटोनिम्स नावाचा प्रश्न, किंवा फाइंड द वर्ड्स इन द पॅसेज विच मीन डिस्क्रायबिंग वर्ड्स, फाइंड द वर्ड्स इन द पॅसेज विच मीन हा एक प्रश्न विचारला जाईल, नाहीतर अँटोनिम्स विचारला जाईल, अँटोनिम्स म्हणजे ऑपोजिट वर्ड्स, किंवा त्याच्या बरोबर तिसरा प्रश्न असा पण विचारला जाईल, सिनोनिम्स म्हणजे सेकंड मिनिंग, असा तिसरा पण प्रश्न. असे 3 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स रिलेटेड तुम्हाला असतील, डिस्क्रायबिंग वर्ड्स, एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स, वर्णन केलेले कुठलेही शब्द काय करायचे तुम्हाला याच्यातून नोट करायचे. येते लक्षात? किंवा एखादा शब्द देते त्या शब्दाच्या पुढचा शब्द काय करायचा त्या ठिकाणी नोंद करायचा. असे 4 प्रश्न तुम्हाला काय केले जातील, A3 मध्ये विचारले जातील. A4 असतो तो तुमचा ग्रामर सेक्शनचा असतो. कशाचा असतो, ग्रामर सेक्शन. हा ग्रामर सेक्शन एक तर व्हॉइसचा टॉपिक विचारला जातो, एक्सक्लामेटरीचा टॉपिक कंपल्सरी असतो, क्वेश्चन टॅगचा एक टॉपिक कंपल्सरी असतो, नाहीतर अफर्मेटिव्ह निगेटिव्हचा एक टॉपिक कंप्लीट असतो. म्हणजे याच्यामध्ये हे टॉपिक्स ठरलेले आहेत. आता या बोर्डमध्ये तुम्हाला नॉट ओनली बटन्सचा एक टॉपिक दिलेला आहे, तोही येतो A4 मध्ये. किंवा तुम्हाला इन्फिनिटिव्ह नावाचा एक प्रश्न येतो, हा पण प्रश्न कंपल्सरी असतो. त्याच्याबरोबर तुम्हाला एबल टू अनेबल टू चा टॉपिक विचारला जातो. असे काही ग्रामर सेक्शन असतात A4 मध्ये, ते काय करायचे, नोंद करायचे. आणि जो शेवटचा जो प्रश्न आहे तुमचा A5, तो आहे पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स लिहिताना तुम्हाला एकतर एस ऑर नो ने एक उत्तर लिहायचं असतं, आणि त्याच्या खाली काय करायचंय तुम्हाला बिकॉज ने उत्तर टाकायचंय, आणि वाय ने प्रश्न असेल तर बिकॉज ने उत्तर काय करायचं, कव्हर करायचंय. अशा गोष्टी तुम्ही कव्हर केल्या या पॅसेजला, अशी व्यवस्थित उत्तर पत्रिका तुम्ही मांडली तर तुमचं इम्प्रेशन पॅरेग्राफ मध्ये जवळजवळ 30 मार्कचं इम्प्रेशन बसणार आहे. या 30 मार्कच्या इम्प्रेशन मध्ये जाताना, तुम्हाला इम्प्रेशन देताना, समोरच्या व्यक्तीवर छाप मारताना, पाडताना तुम्हाला काय करावे लागेल, तुमची उत्तर पत्रिका व्यवस्थित मांडावी लागेल. आपण पहिली 10 मार्कची आपण लँग्वेज स्टडी बघितली, ती 10, परत हे 30 मार्क्स मध्ये आपण A5 2 मार्क्स असतो. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पर्सनल रिस्पॉन्स लिहायला लागतो, पण त्याच्यातल्या एक 2-3 लाईन काय करायच्या, मनाने कव्हर करायच्या, तिसरी लाईन थोडीशी जोडायची. अशा थोड्याशा लाईन जोडल्या की आपण हा पार्ट कव्हर करतोय. इथे या 10 मार्कच्या पॅसेजमध्ये टोटल 3 पॅसेज येणार, ऍक्च्युअल 2 पॅसेज आणि एक अनसीन पॅसेज, असे 3 पॅसेज येणार 30 मार्कचे. त्या 30 मार्क्सला कव्हर करताना या गोष्टी काय करायच्या, तुम्हाला नोंद करायच्या. त्याच्या खाली अनसीन पॅसेज म्हणून येतो. अनसीन पॅसेज तिसरा असतो. समरी रायटिंग असते, त्याच्या खाली काय असते, समरी रायटिंग. समरी रायटिंगला सुद्धा टायटल द्यायचं. त्याच पॅरेग्राफ मधलं A1 A2 ची उत्तर जरी तुम्ही लिहिली तरी चालतील. टायटल द्यायचं, आणि टायटल देऊन त्याच्या खाली काय करायचं, आपल्याला 6 ते 7 लाईन मध्ये तुमची समरी काय करायची, शॉर्ट पॅरामध्ये काय करायची, कंप्लीट करायची. येते लक्षात? ही बोर्ड आन्सर शीट व्यवस्थित तुम्ही लिहित गेला. पोएम्स असतात, पोएम्स A1 A2 A3. रायमिंग वर्ड, रायमिंग पेअर्स येतो, एक प्रश्न असतो. फिगर ऑफ स्पीच हा एक प्रश्न कंपल्सरी असतो, आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला वेब देतात आणि रिकाम्या जागा भरायला लावतात. त्याच्या खाली तुम्हाला अप्रिसिएशन नावाचा पोएम्स येतो. अशी टोटल 10 मार्कचा टोटल प्रश्न आहेत. एक पोएम 5 मार्कची, दुसरी अप्रिसिएशन 5 मार्कचं. टायटल लिहायचंय, फिगर ऑफ स्पीच लिहायचे, पोएट लिहायचे, त्याच्याच बरोबर तुमची सेंट्रल आयडिया टाकायची, राईम स्कीम टाकायची. या ठरलेल्या गोष्टी व्यवस्थित मांडले की होते. त्याच्या पुढे तुम्हाला रायटिंग स्किलचा टॉपिक पडतोय. रायटिंग स्किल म्हणजे प्रत्येक प्रश्न हा तुमचा वेगवेगळ्या पेजवर आला पाहिजे, सेपरेट पेजवर आला पाहिजे. जरी कधी कधी हा A5 तुमच्या दुसऱ्या पेजवर जात असेल, हरकत नाहीये, दुसऱ्या पेजवर जाऊ दे, पण तो प्रश्न तिथंच कव्हर करायचा नाही. तो दुसऱ्या पेजवर गेला तरी चांगला आहे. तो A5 तो पेज त्याच्या खाली जरी जागा राहत असेल तर त्याच्या दुसऱ्या पेजला दुसरा प्रश्न काय करायचा, कव्हर करायचा. पण प्रत्येक प्रश्न तुमचा वेगवेगळ्या पेजवर तुमच्या अँसर शीटवर उतरला पाहिजे. या गोष्टीची काय करा, नोंद ठेवा. रायटिंग स्किल करताना तुम्हाला माहितीच आहे, मग रायटिंग स्किल मध्ये लेटर आहेत, फॉर्मल इनफॉर्मल 2 पैकी एक लिहायचंय. त्याच्या खाली तुम्हाला माहितीच आहे डायलॉग रायटिंग आहे, डायलॉग रायटिंगला ऑर आहे, तुम्हाला स्पीच रायटिंग आहे, त्या 2 पैकी एक कव्हर करायचं आहे. त्याच्या खाली तुम्हाला माहितीच आहे वर्बल इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, वर्बल टू नॉन वर्बल, नॉन वर्बल टू वर्बल. आता याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत, पाय चार्ट येतो, त्याच्याच बरोबर तुम्हाला टी डायग्राम येतो, त्याच्याच बरोबर तुम्हाला डूज अँड डोंटचा टॉपिक येतो. असे टॉपिक्स तुम्हाला काय करायचे, वेगवेगळ्या सेशन मध्ये न्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 6B म्हणून प्रश्न येतो, तर बी मध्ये तुम्हाला येतो एक रिपोर्ट रायटिंग येतं, नाहीतर त्याला एक प्रोवर्ब बसते, नाहीतर स्टोरी रायटिंग बसते. तो स्टोरी रायटिंगच्या खाली तुम्हाला शेवटचा प्रश्न असतो, क्वेश्चन नंबर 7, तो म्हणजे ट्रान्सलेशनचा प्रश्न असतो. तो ट्रान्सलेशनचा सुद्धा प्रश्न तुम्ही काय करायचा, कव्हर करायचा. त्याच्यामध्ये प्रोवर्ब एक तुम्हाला काय 2 प्रोवर्ब विचारले जातात. 1 मार्कची प्रोवर्ब असते. पहिला जो असतो तुम्हाला तो जवळजवळ 4 सेंटेन्स देतात, त्यांचं ट्रान्सलेशन. त्याच्या खाली सुद्धा काय केले जातात, तुम्हाला 2 सेंटेन्स दिले जातात, 6 शब्द दिले जातात, त्याचं ट्रान्सलेशन. त्याच्या खाली 4 सेंटेन्स दिले जातात, त्याचे 2च लिहायचे, त्याचं ट्रान्सलेशन आणि प्रोवर्ब. या गोष्टी कव्हर केल्या, उत्तर पत्रिकेला साजेस असं तुम्ही उत्तरं लिहिली की बस
समोरचा तुम्हाला चेकर छान मार्क्स देणार, पण त्या चेकरला कधीही कुठल्याही प्रकारे उत्तर मांडताना कन्फ्यूज करू नका, हे तुम्हाला सांगतो. तर ही तुमची अशी बोर्ड क्वेश्चन पेपर आहे. बोर्ड क्वेश्चन पेपर करताना तुम्हाला इकडे तुम्हाला सीट नंबर टाकावाच लागतो, सीट नंबर दिसतो इथे टाकावाच लागतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मार्किंग करायचं नाही. मार्किंग करत बसला तर तुम्हाला समस्या येईल. मार्किंग करायचं नाही. कुठे इथं शब्द लिहित असताल पेन्सिलने लिहायचं नाही. प्रश्नपत्रिकेवर कुठल्याही प्रकारे तुमचा पेन पेन्सिल या ठिकाणी वापरायचा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन एखाद्या अशाच व्हिडिओला. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या बेल आयकॉनचं काय करा बटन दाबा. धन्यवाद. थँक्यू सो मच.